काव्यांगण सायंकाळची शोभा. कवी भास्कर रामचंद्र तांबे. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर. झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळीचे, झोके घेते कसे चहूकडे हिरवे गालीचे. सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे. अशी अचल फुलपाखरे फुले साळी सजनू फुलती, साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती. झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे मानके पाचू फुटुनी पंखची गरगरती. पहा पाखरे चरोनी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. सायंकाळची शोभा या कवितेत कवी भास्कर रामचंद्र तांबे यांनी संध्याकाळी निसर्गाचे जे सुंदर दृश्य दिसते त्यावर कविता लिहिलेली आहे. सायंकाळ म्हणजे संध्याकाळ. संध्याकाळी सूर्य मावळतीला आलेला असतो, त्यामुळे सर्वत्र पिवळे तांबूस म्हणजे लाल ऊन पसरलेले असते. ते ऊन ओढ्यातल्या पाण्यावर पडल्यावर सोन्यासारखे चमकते, सोन्यासारखे दिसते. त्यामुळे असे वाटते ते वाहत असलेले पाणी म्हणजेच सोने ओढा दूर वाहून नेत आहे. परिसरातील जी झाडे आहेत त्यांच्या टोकांवर ऊन पडले असल्यामुळे असे वाटत आहे की झाडांनी डोक्यावर जणू काही सोनेरी मुकुट घातलेला आहे. तसेच कुरणावर म्हणजेच जी रान आहे त्यावर ऊन पडल्यामुळे असे वाटत आहे की कुणीतरी लालसर गुलाल चौफेरी म्हणजेच चारही बाजूंनी सर्वत्र पसरला आहे. हिरवे जे शेत साळीचे म्हणजेच तांदळाचे शेत आहे ते वाऱ्याने इकडून तिकडे झुलत आहे म्हणजे हलत आहे. तर असे हे साळीचे शेत सर्वत्र सुंदर हिरव्या गालीच्यासारखे दिसत आहे. या अशा साळीच्या शेतावर सुंदर फुलपाखरे उडत आहेत. काहींचे पंख सोनेरी म्हणजे सोन्यासारखे, काहींचे रुपेरी म्हणजे चांदीसारखे दिसत आहेत, तर काही मखमली आहेत. अशी वेगवेगळ्या रंगांची, जसे इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात तशा वेगवेगळ्या रंगांची फुलपाखरे उडत आहेत. फुलपाखरे अचल म्हणजे न हलणारी स्थिर साळीवर म्हणजेच तांदळाच्या तुऱ्यावर बसली आहेत, की जणू ती साळीची फुलेच आहेत. साळ वाऱ्यावर हलत आहे, त्यामुळे असे वाटत आहे की ती पाळण्यात झोपलेली आहेत. तर अशी ही फुलपाखरे झुळकन सुळकन म्हणजे जलद गतीने पटकन इकडे तिकडे उडत आहेत. या फुलपाखरांमध्ये काही हिऱ्यासारखी म्हणजेच पांढरी शुभ्र आहेत, काही मानके म्हणजेच माणिकखडा जो लाल रंगाचा असतो, पाचूखडा हा हिरव्या रंगाचा असतो, असे हे हिरे माणिक पाचू फुटून त्यांच्या पंखावर पडलेले आहेत असे वाटते. अशी ही सुंदर विविध रंगांची फुलपाखरे संध्याकाळी सर्वत्र शेतावर फिरत आहेत. सूर्य अस्ताला चाललेला आहे आणि त्याची पिवळसर लाल रंगांची छटा सर्वत्र पसरलेली आहे. तर अशा या सायंकाळी सर्व पक्षी दिवसभर चरून अन्न खाऊन परत आपल्या घरट्यांकडे परतलेले आहेत, झाडांवर गोळा झालेले आहेत. तर असा हा सुंदर सोन्याचा गोळा म्हणजेच सूर्य कुठे बरं बुडाला आहे, गेला आहे असे कवीला वाटते.